या पार्श्वभूमीवरती पुढे काय होईल हा अर्थातच प्रश्न असेल। महाराष्ट्राचा एकंदर राजकीय पट लक्षात घेतला तर भाजपला सत्ता स्थापन करावी लागेल, भाजपकडनं सत्ता स्थापन केली जाईलच आणि भाजपचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय अन्य कोणाची निवड केली जाईल असं या क्षणाला वाटत नाही, तशी होण्याची शक्यता नाही आहे। याची जी कारणं आहेत त्यातले दोन मुद्दे खूप महत्त्वाचे ठरतात। अत्यंत निष्कलंक अशा स्वरूपाचं त्यांचं चारित्र्य, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठोपाठ हा दुसरा नेता असा असेल की त्याच्यामागे बिल्डर लॉबी नाही आहे, त्याच्यामागे सहकारी साखर कारखानदारी नाही आहे, त्याच्यामागे कुठल्या बँका नाही आहेत की त्याच्यामागे कुठला उद्योग समूह नाही आहे। अशा पद्धतीनं स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या चारित्र्यावरती राजकारणात तगून राहिलेला देवेंद्र फडणवीस हा एक भाजपमधला चांगला घटक आहे, त्यामुळे त्याला पाठिंबा दिला जाईल भाजपकडनं, हा एक भाग। आणि दुसरा मुद्दा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असा की देवेंद्र फडणवीसांना भाजपच्या अन्य नेत्यांप्रमाणे स्वतःची महत्त्वाकांक्षा नाही। एकनाथ खडसे असतील, विनोद तावडे असतील किंवा पंकजा मुंडे या अगदी काल राजकारणात आलेल्या व्यक्ती असतील, या सगळ्यांना स्वतःची एक अस्मिता जपायची आहे, स्वतःच्या प्रतिमेवरती त्यांचं प्रेम आहे आणि आपण कुठेतरी पक्षापेक्षा अधिक मोठे आहोत असा दाखवण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न आहे। त्या प्रयत्नांना या भाजपच्या नेतृत्वाकडनं पूर्णपणे खीळ घातली जाईल आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल असं दिसतंय।